घरात मुंग्या येण्याचं काय संकेत असतील एकदा नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. आपण मुंग्याला अगदी शुभ्र व लहान समजतो. आपण चालत असताना जर मुंग्या आपल्याला दिसल्या तरी आपण त्यांना न बघितल्यासारखं करतो आणि पुढे निघून जातो. परंतु मुंग्या खूप कष्टाळू हुशार आहेत हे आपल्याला माहीत नसतं. वैज्ञानिकांनुसार हे सिद्ध केलं आहे की मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा 100 पट वजन उचलू शकतात. तसेच त्या एकजुटीचं काम करतात, एकमेकांशी संवाद साधतात. त्यांच्या घरात पुढील भविष्याचा विचार करून भंडार घर तयार केलं असतं. त्यात हे खाण्याची सामग्री एकत्र करून ठेवतात व बिकट परिस्थितीत त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. त्याचे एकमेकांचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते. मुंग्या एकजूट करून डोंगरालाही टोकरू शकतात. मुंग्या आपल्या आसपास बारीक सारीक कीटाणूकडे पतंग करून पडतात असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचं ठाण करतात. मुंग्या मुळात आपल्याला धन येण्याचं आणि धन जाण्याचं संकेत मिळवतात. रोजच्या जीवनात कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात, परंतु आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही. आपल्याला या गोष्टीद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याला लक्षातही येत नाही. मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाहीत. आपल्या आसपास कित्येक तरी मुंग्या असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु नीट लक्ष दिलं तर मुंग्या खूप मेहनतीच्या व एकमेकांनी जीवांचं साथ राहतात. या विश्वास मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात, परंतु आपण लाल मुंग्या व काळ्या मुंग्या या दोनला जास्त प्रकारे ओळखतो. लाल मुंग्यांना अशुभ तर काळ्या मुंग्याला शुभ मानलं जातं. परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालू असली आहे. मुंग्यांना पिठाची साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला पुण्य मिळतं व त्या हजारो मुंग्या आपल्याला कृतज्ञ होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यांच्या आशीर्वादाने परिणाम म्हणून आपले संकट व बांधणीपासून संरक्षण होते. लाल मुंग्यांचा रंग बघताच खूप शुभ असतो. जे चिंतामण्याचे दाणे टाकतात व मुंग्यांना सारखं खायला देतात ते परम धनाची प्राप्त करतात. मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपल्या कर्जापासून मुक्ती होते. म्हणून दररोज आंघोळ झाल्यावर चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी, नंतर चहा घ्यावा. हा रोजचा नियम करून घ्यावा. जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या सारखं रेषेत जात असतील तर समजून जा की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. काळ्या मुंग्या अचानक घरात दिसल्या हा एक शुभ संकेत समजला जातो. काळ्या मुंग्या आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. काळ्या मुंग्यांच्या घरात येण्यामुळं देवी लक्ष्मी माता आपल्यावर कृपा आहे हे आपण समजून जावं. या मुंग्यांना कधीही मारू नये, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना घरात तसेच राहून द्यावं. तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे. एक छोटासा गुळाचा तुकडा घेऊन खडू सारखं त्या गुळाच्या तुकड्याने घरात ठेवायचे आहे. गुळाच्या वासाने सर्व मुंग्या आपोआप तेथे जातील व घरातून बाहेर निघतील. जर तुम्ही यावेळी एक लाल कपडा अंथरून लक्ष्मी मातेचे नाव घेता घेता हे कार्य करत असाल तर देवी लक्ष्मी माता तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल व तुम्हाला शुभ फळ मिळेल. आता बोलूया लाल मुंग्याबद्दल. मित्रांनो, घरात लाल मुंग्या येणे यामुळे नकारात्मक येते. त्या आपल्यासाठी अशुभ फळ, अशुभ संकेत घेऊन येतात. लाल मुंग्याचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होणार आहात ही सुरुवात आहे. तुमच्या व्यापारातून नुकसान होऊ शकतं. यामुळे घरात अशांतता निर्माण होते. अचानक घरात कुणी आजारीही पडू शकतं. परंतु या मुंग्यांचा विषारी औषधाने मारायचं नाही, तर पिठात थोडी साखर मिसळून ते एका कोपऱ्यात बांधून ते थोडं दाराबाहेर ठेवायचं. यामुळे याकडे लाल मुंग्या आकर्षित होतात व घरातून बाहेर जातील.
काळ्या मुंग्यांना तुम्हाला पीठ व साखर खाऊ घालायचं आहे, म्हणून तुम्हाला सहस्त्र भोजनाचं पुण्य मिळेल. काळ्या मुंग्या साखर टाकण्याचं आपल्याला कर्जही फिटतं व परंतु कर्ज घ्यावं लागणार नाही. म्हणून आंघोळ झाली की लगेच एक चिमूटभर साखर दाराबाहेर मुंग्यांना जरूर टाका. धन्यवाद. जर तुम्हाला अशीच माहितीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.